कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण आणि संशोधन संस्था मांडकी पालवण या संस्थेमार्फत दिनांक 13, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे। सदर साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी कवी केशवसूत स्मारक मालगुंड रत्नागिरी येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरी या शाखेच्या अध्यक्षा आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले। शिल्पाताई सुर्वे यांनी ग्रामीण कृषी आणि सहकार या ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या एकत्रित 3 विषयांवर साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भरवले जात असल्यामुळे सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले। शिल्पा सुर्वे यांची रत्नागिरी परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा साहित्य संमेलनाचे संयोजन समितीकडून सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी मालगुंड गावच्या सरपंच श्वेता थेऊर, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच केशवसूत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमाला प्रसंगी शिल्पाताई सुर्वे यांनी मांडकी पालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे। साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी यावेळेस उपस्थित होते। नमस्कार, शिल्पा प्रशांत सुर्वे, अध्यक्ष मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखा आणि नगराध्यक्ष रत्नागिरी नगर परिषद। आज मला इथे सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या कोकणामध्ये मांडकी या गावी ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन येत्या 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी साकार होत आहे। हे साहित्य संमेलन असं आगळं वेगळं असं साहित्य संमेलन आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। खूप काही या साहित्य संमेलनामधून आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि या साहित्य संमेलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक साहित्यिक या समारंभामध्ये या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत। तरी मी सगळ्यांना विनंती करते की आपण या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊन याचा चांगला अनुभव आपण सगळ्यांनी घेऊया। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।